जे आपले आहेत ते सोबत राहतील, जे बांडगुळ आहेत ते निघून जातील. नेपाळ, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान इज्जत काढायचे धंदे आहेत. तो ए आई थोडं पाणी आणती का प्यायला असं बोलताव का तुम्ही रोज घरी? काही झेले असतात, काही चाट्या असतात, काही वाक्य असतात. काही करा, फक्त पैसा कमवा मित्रांनो. फक्त पैशाला किंमत आहे. कमीत कमी 1000 व्हिडिओ न थांबता जर बनवायची, जर तुमच्यात जातीत जरी एक असला होता, 11 मासे 12 माशामध्ये फोडा. नमस्कार मित्रांनो. तर मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपल्या सोबत आहे 35 भाकरी खाणारा बकासूर. मित्र हो, 35 भाकरी खाणाऱ्या बकासुराची नेमकी लाईफस्टाईल कशी आहे? पडद्यासमोरचं जीवन तर सर्वांनाच माहित आहे, पण पडद्या मागचा 35 भाकरी खाणारा बकासूर नेमका काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्याची लाईफस्टाईल कशी आहे, तो दिवसभर काय करतो आणि जेवणाच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत, त्या जेवणाच्या वेगवेगळ्या हॉटेलला तो भेट देतो, एकूणच त्यांचा जो दिनक्रम आहे, त्यांची लाईफस्टाईल एकूणच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे मित्र हो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. मित्र हो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा असंच मला सांगायचंय. हा व्हिडिओ जर आवडला तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत 35 भाकरी खाणाऱ्या बकासुरांची ही जीवनशैली, जीवन पद्धती. नमस्कार सचिन सर. नमस्कार. नमस्कार. आपल्या या पॉडकास्ट मध्ये मी खूप खूप स्वागत करतो. सचिन सर, तुम्हाला पाहिलं की जवळपास सर्वच महाराष्ट्रातल्या लोकांना एक जो कॉमन प्रश्न येतो, सहजरित्या त्याच्या मनात जो प्रश्न येतो की हा म्हणजे 35 भाकरीवाला बकासूर आहे. मग मला पहिलाच प्रश्न लोकांच्या मनात जे वाटतं ते तुम्हाला विचारावं असं वाटतं की कुणालाही वाटतं की 35 भाकरी खाणं शक्य आहे का? कारण जनरली कुठल्याही माणसाची कॅपॅसिटी म्हणलं की 3 भाकरी खाईल, 4 खाईल, 5 खाईल, खूप झालं 10 खाईल, पण 35 भाकरी हे कुणालाही सर खरं सांगायचं मला तर खोटं वाटतं की हे लोक काय सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, पब्लिसिटी स्टंट म्हणून, त्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळावेत म्हणून असं काहीतरी करत असतात, असं लोकांना सहजरित्या वाटतं. तर 35 भाकरी खाणं हा नेमका प्रकार सत्य होता का असत्य? काय सांगाल सर याबद्दल तुम्ही? आता मला सांगा, जे 5 भाकरी खाते, 2 भाकरी खातेत, 3 भाकरी खातेत, त्यांना बकासूर म्हणताव का तुम्ही? नाही. म्हणूनच मला बकासूर म्हणतात, एवढी गोष्ट आहे. आणि ज्याला कुणाला डाऊट आहे की मी खात नाही, त्यांनी घरी बोलवावं जेवायला आणि विषयाची परीक्षा घ्यावी. लोकांवर भरोसा ठेवू नका ना. सांगण्यापेक्षा, कानापेक्षा डोळ्यानं बघितलेलं कधी बी बरं असतंय. त्याच्यासाठी ह्या प्रश्नाचं माझं असं उत्तर राहील, ज्याला कुणाला खरंच बघायची इच्छा आहे त्यानं घरी बोलवावं, 2-3 किलो मटण आणावं आणि भाकरी थापाय बाई बसवावी आणि मग मी तिच्या बाजूला बसून बघू आम्हा दोघात कोणती जुगलबंदी चलती ते, मग ते तुम्हाला कळलं तवा काय करायचे ते. सर, ही जी 35 भाकरी खाण्याची जी सुरुवात होती, आपण सोशल मीडियावर आलात, आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर, केवळ महाराष्ट्रच नाही भारताच्या बाहेर सुद्धा जे जे लोक मराठी भाषिक आहेत आणि आपल्या मराठी भाषेचा एक सन्मान म्हणून मराठी व्हिडिओ पाहतात, त्यांच्यामध्ये तुम्हाला सुद्धा ते पाहतात. मग एक तुमची ओळख जगभरामध्ये मराठी भाषिक प्रांत जे आहेत, मराठी लोकांमध्ये तुमची ओळख झालेली आहे. ही नेमकी जी सुरुवात आहे सर, ती कशी झाली होती? काय सांगाल या संदर्भात? आता सगळ्यात सुरुवातीला सांगतो, सोशल मीडियाचं कसं आहे माहितीये का, आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्या मातृभाषेमध्ये व्हिडिओ बनवल्या जातात आणि एक आपली राष्ट्रीय भाषा आहे ती म्हणजे हिंदी. हिंदी भाषेमध्ये पण व्हिडिओ बनवले जातात. तर लोक हिंदीमध्ये व्हिडिओ का बनवतात तुम्हाला त्याचं कारण सांगतो. जे लोक कॉपी कंटेंट करतात त्यांना जास्त जोक अवेलेबल हिंदी भाषेमध्ये होते, कॉमेडी कंटेंटचं बोलतो मी. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या पाठीमागे एकच उद्देश असते की हिंदी समजणारे भारतात भरपूर लोक आहेत, मराठी फक्त महाराष्ट्रापुरते आहे. त्याच्यामुळं मराठी नको आपल्याला, आपल्याला हिंदी चॅनल काढायचंय जेणेकरून आपण व्हायरल होताल. म्हणजे ज्या क्रिएटरला आपल्या मातृभाषेचा अभिमान नाही, तर मला असं वाटतं की त्या लोकांचे तुम्ही व्हिडिओ बघू नाहीत. आमच्यासारखे मराठी कॉन्टेंट काढणारे जे लोक आहेत, भले आमचे बकासूर म्हणू, आम्हाला 35 भाकरी खाणारा राक्षस म्हणू किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, काही म्हणू, मला काही फरक पडत नाही. फक्त मला एवढा सार्थ अभिमान आहे की मी मराठी भाषेमध्ये व्हिडिओ काढतो आणि माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी मी व्हिडिओ काढत राहीन आणि त्यांना सदैव हसवण्याचा प्रयत्न करत राहीन. भले माझे सबस्क्रायबर वाढो किंवा न वाढो, बस मला माझ्या भाषेवर प्रेम आहे, ते शेवटपर्यंत जपणार. वाटलं तर मी हिंदीसाठी सेपरेट चॅनल काढीन, पण पहिल्यांदा हिंदी चॅनल कधीच काढणार नाही, कारण माझं माझ्या मातृभाषेवर प्रेम आहे. सर, भाषेचा विषय तुम्ही काढलात म्हणून मला सांगावं असं वाटतं की आज एक ट्रेंड आहे
सोशल मीडिया असेल किंवा की कुठलंही काय असेल, लोकांसमोर यायचं म्हणलं की त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे. अशा बऱ्याच लोकांना वाटतं की शुद्ध म्हणजे पुणेरी, मुंबई सारखी भाषा असली पाहिजे जी चित्रपटामध्ये चालते. पण तुमची भाषा जर पाहिलं तर अस्सल गावंढळ भाषा आहे. या संदर्भात तुम्हाला कधी तुमच्या गावंढळ भाषेसंदर्भात काही लोकांनी कधी हिणवलं का तुम्हाला? आता मला मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. तुम्ही घरात जर तुमच्या आईला एक ग्लास पाणी मागणार असताल तर तुम्ही कसं मागणार? मला एकदम मागून दाखवा. पाणी दे आई. ए आई पाणी दे ग. पण हेच नाटक तुम्ही चार चौघात कसं करणार? ए आई थोडं पाणी आणती का प्यायला, असं बोलताव का तुम्ही रोज घरी? बोलताव का नाही. पण नाटक कशाला करतो? माझा फॉर्म्युला हेच आहे, बरं बोलण्यापेक्षा, सोंग आणण्यापेक्षा जे काय ते खरं बोला. आणि मी जे बोलतोय का, ही भाषा सर्रास मराठवाड्यामध्ये बोलली जाते. जरी उग्र भाषा वाटत असेल पण ह्या भाषेपाठीमागची तळमळ, जर एखादा माणूस तुम्हाला रागात बोलत असेल, मला सांगा, आपले शिक्षक असतील, आपले वडील असतील, वडील हा शेवटपर्यंत रागात बोलणारा प्राणी आहे घरातला. पण वडिला इतकं प्रेम तुम्हाला घरात कुणीही देऊ शकत नाही. तसं असतंय. बरं बोलणे आणि खरं बोलणे ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. बरं बोलण्याने कीड वाढत जाते आणि खरं बोलण्याने कीड नष्ट होते. हे फरक आहे. त्याच्यामुळे सोंग आणून बोलण्यापेक्षा जे आहे ते स्पष्ट बोल, पिन पॉइंट बोल आणि तोंडावर बोल. जे आपले आहेत ते सोबत राहतील, जे बांडगुळ आहेत ते निघून जातील. तुमच्या सर एवढं जी तुमची भाषा ऐकल्यानंतर काही जण लोकांना वाटू शकते की यांची भाषा खूप उद्धट आहे किंवा तो एक हुकुमशाही पद्धत ज्याला म्हणतात सर. कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, तुमच्या बोलण्यामधला जो रोष आहे तो एखादा हुकुमशाह जसा बोलतो तसा आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला कधी असं वाटत नाही का ह्याच्यामुळे लोक दुखावले जातील, जवळचे लोक दूर जातील? अहो, मी तुम्हाला तेच सांगितलं. आज मी जर तुम्हाला सांगितलं बाबा त्या खुर्चीवर बसू नको, त्याचा पाय मोडलेला आहे, तुम्ही म्हणणार काय होत नाही. अरे भाऊ, त्याचा पाय मोडलेला आहे. नाही नाही, काय होत नाही. अरे येड्या, तुला कळायले का त्याचा पाय मोडलेला आहे? तू म्हणता नीट बोल ना, तुला काय झालं? म्हणजे ज्या वेळेस माणूस तुम्हाला 2 वेळेस इज्जतीनं सांगायलाय त्याचा पाय मोडलाय बसू नको, पाय मोडलाय बसू नको, पण तुमच्या मनातली आडेल तट्टूपणा तुम्ही शुद्ध भाषेचा लेजिम लावून किंवा झालर लावून लोकांपुढे मांडत असता, ते झालं बरं बोलणे. खरं बोलणे म्हणजे माझी तळमळ आहे, तू पडशील खुर्चीहून. बरोबर आहे. त्याच्यासाठी मी तुला रागवत आहे जोरात की पडशील, येड्यावणी करू नको, त्याचा पाय मोडलाय. त्यावेळेस तुम्हाला वाटणार हा माणूस उद्धट आहे. उद्धट तर उद्धट, पण समोरच्याला तळमळीनं सांगणे, ऑटोमॅटिक शब्दाची फ्रिक्वेन्सी वाढते आणि ऑटोमॅटिक माणसामध्ये असा राग येते की ह्याला येड्याला सांगायला पडल म्हणून, तरी ह्याच्या डोक्यात का घुसत नाही. लोकांसाठी केलेली तळमळीचा आवाज हा नेहमी मोठा असतो. चोर दबक्या पावलाने येतात, खुशीमध्ये लोक दबक्या पावलाने येत नाहीत, पाय आपटीत येतात. त्याच्यासाठी चोरून कोणतं काम नसतंय, बाप दाखवून ह्याचं श्राद्ध करा असतंय आपल्याकडे. सर, तुमच्या भाषेमुळे तुमच्या सक्सेस मध्ये काही फायदा झाला असं वाटतंय का? हो का, तुम्हाला एक सांगू का, भाषा सक्सेस हे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मी काय आव्हानित नाही, मी ह्याच भाषेत लहानपणापासून बोलतो. का मी माझ्या भाषा कधी बदलायचा प्रयत्न केला नाही. कारण का, लोक म्हणतात माणसाने डाऊन टू अर्थ राहावं, पण मी डाऊन टू अर्थ नाही, मी अर्धा फूट जमिनीतून आहे. मांडूळ माहितीये का तुम्हाला? शेतातलं 2 तोंडी मांडूळ असते, ते जमिनीच्या खालूनच चलते बघा. तसं मी अजून अंडरग्राऊंड आहे. मला कोणत्याच गोष्टीची लाज, लज्जा, शरम, अभिमान, गर्व काहीच नाही. त्याच्यामुळं सक्सेस भेटू न भेटू माझं काम आहे करत राहणे. आता मला सांगा, ह्या झाडाला पाणी कोण टाकते? त्या झाडाला काय घेणं देणं आहे का? त्या झाडाच्या सावलीत बसणारा प्रत्येक जण शांत होणारच आहे. त्याच्यासाठी आपलं काम करत राहायचं. कर्म किए जा, फल की चिंता मत कर. त्याचं पुढे भगवंताने, ईश्वराने वेगळी सोय केलेलीच असते. त्याच्यामुळं सोंग आणायचं नाही. जे आहे ते रोखठोक आहे. पटलं राहा, नाही पटलं गाडी पकड, चल. सर, सोशल मीडियावर बरेच लोक तुम्हाला पाहतात, तुमचे चाहते सुद्धा आहेत, बरेच लोक आहेत. बरोबर. मग त्या चाहत्यांसाठी मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो. विचारा ना. बकासुराचं पडद्यामागचं जीवन काय आहे, काय सांगाल तुम्ही? पडद्यामागचं म्हणजे काय? तुम्ही तुमच्या ह्या कामाव्यतिरिक्त दुसरं काय काय करता तुम्ही? बघा, मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तालुका सुपरवायझर आहे. मी गेल्या 14 वर्षापासून सर्व्हिसला आहे. ते एक आहे माझं बॅकग्राऊंड म्युझिक. दुसरं समाजसेवा म्हणजे मी काय कुठला मोर्चा काढून, गटारीचे फोटो काढून हे काय असला समाजसेवा करीत नाही. माझ्या डोळ्याला जे दिसलं,
ज्याला गरज आहे त्याच्यासाठी मी गरजेला पडणारा व्यक्ती आहे. माझी गाडी आहे, तिथं तुम्हाला गाडीत इन्फ्लेमेटर म्हणजे गाडीत हवा भरायची मशीन आहे, गाडीत थर्माकोलचा बॉक्स असतंय. आता उन्हाळ्यामुळे मी ठेवला नाही. थर्माकोलचा बॉक्स असते ना, अर्धा लिटरच्या 2 पेट्रोलच्या बाटल्या असतात. जर रस्त्यानं जर कोणती गाडी पंक्चर झाली, पेट्रोल जर संपलेलं असेल तर त्याला ते विनामूल्य मी देऊन जे काही आपल्यानं घडल ते घडवण्याचा प्रयत्न करत असतो. हे माझं पडद्यामागचं जीवन आणि माझं जीवन आहे. म्हणजे हे असंच आहे, ज्याची गरज जिथं कमी तिथं आम्ही म्हणायचं काम आहे आपलं, बस. सर नेमकं तुम्ही कुठे राहतात, कोणत्या जिल्ह्यातले आहात तुम्ही, कोणत्या ठिकाणी? आता हो का, माणसाच्या 2-3 प्रकारच्या जन्मभूमी असतात, म्हणजे 2-3 प्रकारच्या भूमी असतात. एकाची जन्मभूमी असते, एकाची कर्मभूमी असते, एकाची गृहभूमी असते, कोणाची बिझनेस भूमी असते. तसं आमचं जन्मभूमी परळी वैजनाथ आहे आणि कर्मभूमी आणि जे काही ग्रोथ झालेली आहे ती माझी उदगीर म्हणजे उदालिक बाबांच्या आशीर्वादामुळे म्हणा, उदगीरच्या लोकांचं प्रेम म्हणा, किंवा आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या लोकांच्या प्रेमानं जी साथ भेटली त्या साथ देण्यामुळे मी पुढे आलो. असंच माझ्या चॅनलला फॉलो करत जावा, सबस्क्राईब करत जावा, जेणेकरून एक तळमळ तुमच्यासाठी करणारा व्यक्ती तो थंड झाला नाही पाहिजे. कारण यशाची मशाल ही जळत राहिली पाहिजे, तरच यशाच्या प्रकाशाखाली दुसरे लोक पुढे येण्याचा प्रयत्न करतात. सर मी तुमचा एक दुसरा पण व्हिडिओ पाहिला होता इंटरव्ह्यूचा. तुम्ही 2022 पासून सोशल मीडियावर आला असं त्याच्यामध्ये 2023 मग 2023 मध्ये सोशल मीडियावर येण्याचं नेमकं कारण काय होतं? कारण काय होतं बघा, आता हे आव्हानाचाच एक प्रकार आहे, सांगतो तुम्हाला. समजा आपला जर एखादा रेग्युलर मित्र असेल, आता समजा तुमचं नाव राम कमल आहे, तर तुम्हाला मित्र काय म्हणतात? राम्या. सरळ बोलायचं, आव्हानायचं नाही, बरोबर, राम्या. मग मी तुम्हाला राम्या म्हणत होतो. ह्या सत्या राम्यानं काय केलं, एक युट्यूबचं चॅनल होतं त्याचं. मग त्याला राम्या म्हणलं की त्याला राग यायला. आता त्याला लहानपणापासून राम्या म्हणायचो, त्याचे फॉलोअर झाले ते 1 लाख, ते आदरच चोल लागलं. लोक म्हणले असं कसं? म्हणले मी म्हणलं अरे असं का करायले? नाही म्हणले त्याचं युट्यूब चॅनल आहे, त्याला ते आरोतुर बोलायला जमत नाही. मग तिथून पुढे मी पहिला व्हिडिओ टाकला, हाऊ टू शूट व्हिडिओ फॉर युट्यूब. मग तिथून सगळे प्रश्न मी युट्यूबला विचारत गेलो. अहो तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टीमुळेच मी सोशल मीडिया एक म्हणजे काय म्हणतात माहितीये का, काय म्हणतात, त्यांनी छेडलं मला छेडलं आणि ते खुन्नस मध्ये मी इथं आलो. पण इथं आल्याच्या नंतर लोकांचं प्रेम बघितलं, त्याच्यामुळे मला चांगलं वाटलं आणि लोकांसाठीच करायचं आता हे ठरवलंय. आणि इथून पुढे माझ्या सोशल मीडियाची जेवढी बी काही इन्कम आहे त्याच्यातला मी 50% हिस्सा मी चॅरिटीमध्ये करणार आहे. आणि लोकांच्या भविष्यासाठी, गोरगरीब जनतेला शिक्षणासाठी वह्या असतील, पुस्तकं असतील, दप्तर असतील, स्कूल बॅग असतील, छत्र्या असतील, बुटा असतील, ह्या गोष्टीवर मी पैसे खर्च करणार आहे. आज ग्रामीण भागामध्ये बरेचसे तरुणी आहेत की जे सोशल मीडियावर येऊन काम करू इच्छितात किंवा ज्यांना सोशल मीडियामधून स्वतःची लाईफ बनवावी वाटते. त्या तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल? त्यांची लाईफ सोशल मीडियातून बनवू शकते का? मला काय म्हणायचंय, सुरुवात, उज्ज्वल भविष्य हे जे तुम्ही म्हणायला सगळं करता येतंय हो, पण मला काय माहितीये, मला एक म्हणायचंय की सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा तरुणांना आपल्या रोजगाराचं, आपल्या उपजीविका भागविण्याचं साधन सोशल मीडियाला समजू नये. कारण कसं आहे माहितीये का, आता वेगवेगळे गव्हर्नमेंट ऍक्ट आणायले, छोट्या छोट्या गोष्टीवर चॅनल बॅन करायले किंवा चॅनल डिलीट व्हायला लागलेत, अशा भरपूर काही गोष्टी घडायलेल्या आहेत. मग मला काय म्हणायचंय, जर तुमची उपजीविकेचं साधन जर तुम्ही सोशल मीडियाला जर समजत असताल तर ते तुम्हाला खूप धोकादायक गोष्ट आहे ते तुमच्यासाठी. कारण कसं आहे माहितीये का, जर तुमचं एखादं जर चॅनल तुम्ही 2, 4, 5 वर्ष मेहनत करून ते जर चॅनल जर बॅन झालं किंवा ब्लॉक झालं किंवा डिलीट झालं तर त्याच्यासारखा घातक क्षण तुमच्या आयुष्यात दुसरा कोणता नसेल. त्याच्यासाठी उपजीविका भागवण्यासाठी काहीतरी दुसरी व्यवस्था पाहिजे. आणि सोशल मीडिया कमाईचं साधन आहे, पण त्याच्या अगोदर एक फिक्स इन्कम सोर्स पाहिजे. त्याच्यानंतरच तरुणाईनं सोशल मीडियामध्ये यावं. आणि जे तरुण कॉलेज असतील, शाळेत जाणारे असतील, तर त्यांनी आधी आपलं शिक्षण पूर्ण करावं, नोकरीसाठी प्रयत्न करावे. आणि जर कुठं काही होतच नसेल आणि अशी तुमची जर कला असेल की तुम्ही कमीत कमी 1000 व्हिडिओ न थांबता जर बनवायची जर तुमच्यात
कॅपॅसिटी असेल, तुमचा कॉन्टेंट तुम्ही 1000 व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकत असाल तरच सोशल मीडियामध्ये या. अन्यथा कॉपी करून चिट्ट्या चपाट्या करून काही होत नाही. कारण तुम्ही आजकाल एवढे कॉमेडी कंटेंट क्रिएटर झालेले आहेत, तर त्यांना मला सांगते ते 100 लोकांचे व्हिडिओ कॉपी करू करू आजकाल तर असं झालंय, व्हिडिओ 3-4 सेकंद बघितला की कळतं शेवटी जोकचा एंड कुठं आहे ती. अरे कंटेंट क्रिएटर आहेत तुम्ही, कॉपियर नाहीत. तर ह्याचा विचार करा. आणि तुम्ही जर 1000 व्हिडिओ जर मनाने बनवू शकत असाल, शॉर्ट असतील लॉंग असतील, तर तुम्ही बिंदास या, तुम्हाला भविष्य आहे याच्यामध्ये. सर तुम्ही जे जेवण करता, तुमचं जेवण पाहिलं की म्हणजे हेल्दी फूड आहे, खूप हेल्दी फूड आहे. मग एवढं हेल्दी फूड पचवण्यासाठी नेमकं काहीतरी करतच असाल, तुमचा नेमका प्लॅन काय आहे तुमची हेल्थ सांभाळून ठेवण्यासाठी? आता तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं, माझे व्हिडिओ असतात चिकन मटन खायचे, बरोबर आहे. दारू प्यायचे व्हिडिओ असतात का? नसतात. तर मला काय म्हणायचंय, ज्यावेळेस मी चिकन आणि मटन खातोय, चिकन मध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतंय. रेड मीट म्हणजे बकऱ्याचं लाल मटन, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण जास्त असतंय. आणि तुम्ही खाताना बघा, म्हणजे फास्ट फूड पेक्षा हे कंदुरी मटन म्हणजे प्युअर चुलीवर बनवलेलं विदाऊट टेस्टिंग पावडरचं असं एक सुंदर कॉम्बिनेशन, एक गावठी जेवण. असं जेवण म्हणजे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाहीत. त्यानं कधीच मला ऍसिडिटी झाली नाही ना, कधीच काही झालेलं नाही. जसा आहे तुमच्या समोर ठाक ठीक खणखणीत उभा आहे. मला काहीच करायची गरज नाही. ते जेवण सर्व क्वालिटी असते, मटन योग्य पद्धतीने शिजलेलं असते, त्याच्यामुळे पोट खराब व्हायचा आणि बिघडायचा काहीच विषय नाही. त्याच्यामुळे मला का आतापर्यंत काही हेल्थ इश्यू आलेला नाही. व्यायाम वगैरे करत नाही का? हा, आता वॉकिंग चालू केली, कारण काय ऍव्हरेज कमी होईल, 30-35 भाकरीहून 30-29 असं होईल. मग वॉकिंग करून आपल्या चरबीची जागा कमी करून तेच मध्ये भाकरीला जागा करून ठेवायची प्रक्रिया चालू आहे. सर एखादी व्यक्ती प्रसिद्ध झाल्यानंतर तिला प्रायव्हेट लाईफ जगता येत नाही असं म्हणतात, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याचं कसं आहे माहिती आहे का, सोशल मीडिया म्हणजे समाजाचा मीडिया आहे. तो समाजासाठी तुम्हाला वेळ द्यावाच लागणार. आणि तुम्हाला सांगतो, एकदा प्रसिद्ध झालेली व्यक्ती, सुरुवातीला काय हिरोईनचे बॉलिवूड ऍक्टरचे आम्ही व्हिडिओ बघायचो, त्याच्या पाठीमागं लोक धावणारे, ते गडबडीत कारमध्ये उतरून, मी पूर्वी बॉलिवूडचे जे ऍक्टर आहेत ऍक्ट्रेस आहे, मी त्यांचे व्हिडिओ बघायचो. ते हमेशा छत्री लावून तोंड लपवायचे, गडबडीने मॉलमध्ये जायचे, इकडं तिकडं जायचे, ते बी अंधाऱ्या म्हणजे रात्रीच्या वेळेस वगैरे. तर मला वाटायचं हे लोक एवढे नाटक का करतात. पण जेव्हा लोक मला ओळखू लागले त्यावेळेस कळालं की ते का करीत होते. म्हणजे कसं आहे माहितीये का, सोशल मीडिया सोशल तेवढाच सोशल. हा, सोशल मीडिया म्हणजे असा म्हणजे टाइमपासचा विषय नाही. ज्या वेळेस तुम्ही फेमस होता त्यावेळेस तुमच्या प्रत्येक शब्दाचा लोक विचार करतात, तुमच्या प्रत्येक चालचलनचा विचार करतात, तुमच्या प्रत्येक स्टेपचा विचार करतात की हा माणूस काय बोलतो, काय करतो, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होतो. त्यामुळे तुम्ही कुठं जाता, कुणाशी बोलता, काय खाता, काय पिता, ह्या सर्व गोष्टीचं फोकस लोकांचं तुमच्याकडे असतंय. त्याच्यामुळे सोशल मीडियामध्ये जगताना खूप सावधगिरीने जगावं लागतंय, वागावं लागतंय. खरंच सोशल लाईफ खरंच खूप अवघड आहे. वाटती तेवढी सोपी नाही. मला वाटत होती सोपी आहे, पण खरंच सोपी नाही. सर तुम्हाला एक सामाजिक प्रश्न विचारू का मी? विचारा ना. सध्या जी कॉकरोच जनता पार्टी जी आपल्या भारत देशामध्ये स्थापन झालेली आहे, नेमकी ही कॉकरोच जनता पार्टी नेमकी काय आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचं माझं मत जर सांगायचं म्हणलं का नाही, जनतेमधला म्हणजेच युवकांच्या मधला जो राग आहे, ह्या कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तो बाहेर आलेला आहे. त्याला 8-10-15 दिवसामध्ये जर 20 मिलियन 22-23 मिलियन जर फॉलोअर्स होतात त्या कॉकरोच जनता पार्टीचे, तर एक विचार करा की महागाई असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा नोकरी असेल, ह्या व्यापार असेल, ह्या सर्व गोष्टीचा परिणाम ह्या युवकांच्या मनावर, आणि युवक किती सफर व्हायलाय त्या गोष्टीला. तर ह्या सर्व गोष्टीचा राग आणि त्याला दाखविलेली योग्य दिशा त्या कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून जे फॉलोअरचा आकडा आणि व्ह्यूअरचा आकडा आहे, त्याचा आकडा वाढायचं कारणच आहे की ते ऍक्च्युअल समस्या आपल्या इंडियामध्ये आहे आणि त्याला
एक सोशल मीडिया पार्टी किंवा एका तरुणाने केलेला आलतू फालतू कार्यक्रम असं न समजता सबंध भारतातल्या तरुणांच्या विचारांचा कोल सरकारनं लक्षात घ्यावा आणि त्या विचारांना ग्राह्य धरून किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण तर नाही पण 50% मागण्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करंट शासनाने घ्यावा, जेणेकरून युवकांना रोजगार मिळेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संधी मिळतील. सर, तुमचा एक इंटरव्ह्यू बघत असताना मी त्याच्यामध्ये तुम्ही बोलला होता की सध्या बऱ्याचशा युट्यूबर लोकांचं इन्कम कमी झालेलं आहे, त्याला तुम्ही गव्हर्नमेंटला कारणीभूत धरलं होतं की बाबा गव्हर्नमेंटच्या काही ज्या नीती आहेत त्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या युट्यूबरकडून उघड्या केल्या जात होत्या, म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक युट्यूबर लोकांचं पेमेंट कमी केलेलं आहे किंवा त्याला जो रेव्हेन्यू मिळायला पाहिजे होता तो मिळत नाही. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं आहे, आता तुम्हाला एक सांगतो, इंग्रज म्हणजे ज्या वेळेस तुम्ही इतिहास वाचताल किंवा वाचलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल वर्तमानपत्राची जी म्हणजे काय म्हणतात बघा, वर्तमानपत्र मुस्कटदाबी म्हणजे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याच्या लढाईचे भाषण म्हणा किंवा एखादी बातमी म्हणा ते तुम्ही दाखवू शकत नव्हता त्यावेळेस. का? कारण तुम्ही इंग्रजाच्या विरोधात म्हणजे त्यावेळेसच्या सरकारच्या विरोधात त्या बातम्या होत्या, त्याच्यासाठी तुम्ही त्या म्हणजे वर्तमानपत्राची मुस्कटदाबी हा त्यावेळेसचा प्रकार होता. तर तो प्रकार आता सोशल मीडियाची मुस्कटदाबी अशा प्रकारचा झालाय. म्हणजे कसं माहितीये का, हे युट्यूबर असतील, सोशल मीडियावाले इन्फ्लुएन्सर असतील, तर ह्यांना कसं होतं सोशल मीडियातून येणारा पैसा, मला काय म्हणायचंय, हे जे पैसे येतात हे सर्व डॉलरमध्ये येतात आणि ह्याचं परकीय चलन आपल्या देशामध्ये जमा होतं आणि ते परकीय चलनातून जे काय कन्वर्ट होऊन जे रुपया येतो तो आमच्या अकाउंटवर येतो. मग मला काय म्हणायचंय, ज्यावेळेस मी स्वतः आर्थिक बाबीमध्ये सक्षम असेल त्यावेळेस मी सत्य मांडण्याचा प्रयत्न करणार. आणि हेच गव्हर्नमेंट नाही, कोणतंही इंग्रज गव्हर्नमेंट होतं तेव्हा बी तेच होतं, शासनाच्या विरोधात बोलायचं नाही. आणि आताही तेच आहे, कोणत्याही शासनामध्ये हेच असतंय की शासनाच्या विरोधात बोलायचं नाही, म्हणजे खरं बोलायचं नाही, बरं बोलायचं. हे जे चाललंय ते चांगलं आहे म्हणायचं, त्याला म्हणायचं देश हित में आप बोले. जर मी सांगितलं पेट्रोलचे भाव खूप वाढलेत तर मला लोक कमेंटमध्ये शिव्या देणार, हा बकासूर देशद्रोही आहे. म्हणजे का पेट्रोलचे भाव वाढले नाहीत का? मग ते तुलना कुणासोबत करणार? अफगाणिस्तान, पाकिस्तान. अरे ते आपले एका राज्य एवढे सुद्धा देश नाहीत. मग जपानशी करा, बरोबर आहे, अमेरिकेशी करा, लंडनशी करा, जर्मनी सोबत करा, इटली सोबत करा, मोठ्या देशासोबत कधी तुलना करा ना. नेपाळ, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान इज्जत काढायचे धंदे आहेत. तो एका इराणनं नाकी नऊ आणलाय ते होर्मुझ बंद करून. असं नाही. ह्या का आपल्या देशामध्ये लोकशाही 80 वर्ष झालं आता लोकशाहीचा अवलंब आपण केलेला आहे. तर लोकशाहीचा अर्थच आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेला राज्य. पण माझ्या दृष्टिकोनातून तर आता खरा देश तर हे ब्युरोक्रॅट्सच चालवायलेत. म्हणजे जे काही सनदी अधिकारी आहेत, IAS लोक आहेत, IPS अधिकारी आहेत, हेच लोक देश चालवायलेत. आज मी सर्व्हिस मध्ये असताना मी अधिकाऱ्यांचा, मोठमोठ्या क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांचा मी ताण बघतोय. शासन वेगवेगळ्या नाही तसल्या स्कीम लॉन्च करू त्या लॉन्च स्कीम राबवायचं, लोकांपर्यंत पोहोचायचं, टॅक्सच्या पैशाचे डिव्हिजन करायचं आणि ते कसं लोकांपर्यंत द्यायचं ह्याच्यामध्ये सर्व सनदी अधिकारी भरडून निघालेत. देशाच्या हितासाठी काहीच नाही. आपण जगायला फक्त स्कीम साठी, लाडकी बहीण असेल, अंत्योदय यात्रा असेल, कोणत्या बी स्कीम, आता राशन कार्ड असेल, अहो तुम्ही सगळं बंद करा, कुणाला काही नाही पाहिजे, फक्त एज्युकेशन आणि आरोग्य तुम्ही फुकट द्या. कुठंच कोणताच कागद दाखवायची गरज नाही. आधार कार्ड दाखवलं तिथं त्याची नोंद होणार. काय त्याचं केसापासून नकापर्यंत जेवढ्या तपासण्या, ऑपरेशन, औषध गोळ्या लागणार आहेत त्याचा सरकार खर्च करावा. आम्हाला बाकी काहीच पाहिजे नाही. आणि शिक्षण कोणत्याही कॉलेजमध्ये आणि कोणत्याही शाळेमध्ये त्याला विनामूल्य प्रवेश भेटणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा खाजगी क्लासेस बंद होणं गरजेचं आहे. मला एवढं वाटतंय, खाजगी क्लासेस बंदच झाले पाहिजेत, ह्याच्यात काय दुमत नाही. बस एवढं म्हणायचंय. शासनाने एवढं करावं आणि बाकीचं सोशल मीडियाचे 4 पैसे कमी बी केले तर काय हरकत नाही.
एज्युकेशन आणि हेल्थ फ्री द्यावी, बस एवढं मला म्हणायचं. सर तुमच्या बोलण्यातून मला एवढे कळलं की ह्या जे काही केलेलं आहे ते सरकारने इथले व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि विचार स्वातंत्र्याचा गळा जणू काही गळा दाबलेला दाबलेला आहे. मग तुमच्यासारखे जे युट्यूबर आहेत जे भारत देशातले आहेत हम्म. ते सर्व जर एकत्र आले किंवा ते खूप अवघड आहे म्हणा, त्यांचं चॅनल बंद करतात आणि हा. काय सगळेच अभिमानानं जगणारे नसतात. हा. काही झेले असतात, काही चाटे असतात, काही वाक्य असतात. प्रत्येकामध्ये पाठीचा कणा नसतो. ज्याचा कणा ज्याकडं ताणलेला आहे, न वाकलेला आहे, शासन त्याचं चॅनल बंद करते. त्याच्यावर उपाय म्हणून काय करायला पाहिजे? उपाय काय नाही, सर्वांनी एकच का माणसाने न्यूट्रल राहिलं का नाही सगळ्या गोष्टी होत्यात. आता उदाहरणामध्ये 4 व्हीलर गाडी आहे. गाडी ज्यावेळेस न्यूट्रल आहे त्यावेळेस तुम्हाला फॉरवर्ड गिअर टाकायचा आहे का रिव्हर्स गिअर टाकायचा आहे हे कुठून ठरविता येतंय? न्यूट्रल स्टेज पासून. त्याच्यासाठी माणसाने न्यूट्रल होणं गरजेचं आहे. कुठल्याच जाती धर्माचा द्वेष न करता, हिंदू असो, मुस्लिम असो, बुद्ध असो, शीख असो, ईसाई असो, मला काय म्हणायचंय, धर्म हा फक्त एक गटाचा एक म्हणजे जी गोष्ट की अस्तित्वातच नाही. धर्म असेल, जात असेल, अहो मला सांगा आता रक्ताचे गट किती बोटावर मोजण्या इतकेच आहेत. ओ ए बी, ओ पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह हेच आहेत ना. का कुणाच्या रक्ताचा गट आहे? भगवा हाय, हिरवा हाय, निळा हाय, गुलाबी हाय, पांढरा आहे. तसंच जर असतं तर जाती जातीमध्ये रक्ताचे कलर सुद्धा वेगळे असते. पण तसं नाही ना. पण तुम्हाला काय करायचंय, जाती जातीमध्ये वाटून घ्यायला तुम्हाला स्वतः पब्लिकला आवडतंय. हा उच्च जातीचा, हा नीच जातीचा, हा थर्ड क्लास जातीचा, ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठेपणा आवडतंय. त्याच्यामुळे शासनाला बी तेच वाजवायचंय आणि शासन दे वाजवायले तुम्हाला त्याच्यावरच नाचायचंय. त्याच्यामुळे चलू दे म्हणाले ते बी हे बी. कुणाला पडलं नाही एज्युकेशन फ्री व्हावं आणि आरोग्य फ्री व्हावं. आज एखाद्याच्या घरी जर एखादा जर मोठ्या आजाराचा जर माणूस आला आणि तो जो पेशंट पैशाअभावी जर मरत असेल तर ह्या स्वातंत्र्याचा आणि एवढ्या मोठ्या सिस्टमचा काय उपयोग आहे मला सांगा ना. सर तुमच्यासोबत बोलताना मला कळालं की मी अगोदर समजलं होतं की बकासूर म्हणजे फक्त खायला त्याला येतं, फक्त खायचं माहित आहे. पण तुमच्यासोबत चर्चा केल्यानंतर आता कळालं की तुमची वैचारिक बैठक सुद्धा आहे. समजा पुढील भविष्यामध्ये तुम्हाला जर राजकारणातून ऑफर आल्या तर तुम्ही राजकारणात जाल का? नक्की. तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा मी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवेल. मला कोणत्याच पक्षात नाही, पण मी ज्या ठिकाणचा आमदार होईल, ज्या ठिकाणचा खासदार होईल किंवा मला जर मंत्रिपदाची जर ऑफर आली तर मला 2च मंत्रिपद आयुष्यभर भेटावं माझी ही इच्छा राहील. एक तर शिक्षण मंत्री, नाही तर दुसरं आरोग्य मंत्री. ह्या गोष्टीने का नाही आरोग्याची आणि शिक्षणाची खरंच गरज आहे हो. बाकीचे देश, आता जपान बघा, महाराष्ट्रापेक्षा बारीक देश आहे. त्याची काय क्वालिटी आहे, त्याचं जीडीपी किती आहे, त्याच्या डॉलरचं त्याच्या म्हणजे त्याच्या पैशाची किंमत किती आहे, आपली करन्सीची किंमत किती आहे, आपल्या पासपोर्टची किंमत किती आहे, त्याच्या पासपोर्टची किंमत किती आहे, हंगर इंडेक्स मध्ये त्याचा कितवा नंबर आहे, आपला कितवा नंबर आहे, गरिबी दारिद्र्य रेषेमध्ये त्याचा किती नंबर आहे, आपला किती नंबर आहे. एक छोट्याशा देशासोबत जर तुलना करायची म्हणलं तर आज करा, टोयोटा झालं, सुझुकी झालं, इसुझू झालं, होंडा झालं, हे सर्व जपानचे ब्रँड आहेत. विचार करा, म्हणजे जगावर राज्य करण्याचं ध्येय हे छोटे छोटे राज्य बघतात. कशावर? शिक्षणाच्या जोरावर, टेक्नॉलॉजीच्या जोरावर. आणि आपण काय करता? जातीय दंगली, जाती जातीत राजकारण करणे. काय म्हणजे काय लावलंय काय? खूप चांगलं वाटलं सर तुमच्यासोबत बोलून. खूप बऱ्याचशा वेळापासून आपण बोलत आहोत. शेवटचा प्रश्न, एक आजची जी तरुणाई आहे त्या तरुणाईला एक संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल? हो का, तरुणाईचं कसं आहे सांगतो तुम्हाला. मेहनत घ्यायला हे तरुण घाबरते. आता तुम्हाला सांगतो, MPSC चे स्टुडंट असतील, UPSC चे स्टुडंट असतील, त्यांचे जे बी सक्सेस लोक आहेत त्यांना विचारा. प्रत्येक जण 10+ म्हणजे 10 घंट्यापेक्षा जास्त त्यांनी डेलीचे 24 तासापैकी 10 तासाची स्टडी केलेली असते. त्यावेळेस त्यांना 2, 3, 4 आणि जे कोणी हार्ड वर्कर आहेत त्यांना 1-2 वर्षामध्येच यश भेटतं. तर ते लोक विचार करा, त्याला म्हणतात खरं मेहनत घेणे आणि स्ट्रगल करणे. आजकाल सोपं झालंय हो. 10वी पर्यंत शाळा शिकायची, नापास झाले की एखाद्या नेत्याकडे, एखाद्या नगरसेवकाकडे, एखाद्या सरपंचाच्या मागं पुढे फिरायचं, इस्त्रीचे कपडे घालायचे आणि त्यानं जे म्हणेल ते काम करायचं आणि त्या कामाच्या आड ह्याची त्याची पिळवणूक करायची. आणि तसं करीत करीतच हाच मोठा होतो नेत्यापेक्षा. मग पुन्हा हा उभा टाकतो, हा मोठा होतो, त्याच्या खालचे कार्यकर्ते तेच करणार. अशी साखळी चालू आहे. म्हणजे आजकाल लोकांना मेहनत नको आहे,
तर मला एकच म्हणायचंय की शासनाने शासकीय दवाखाने असतील, शासकीय शाळा असतील, मला काय म्हणायचंय, ज्या विद्यार्थ्याने शासकीय शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यालाच शासकीय नोकरी मिळेल, आणि ज्या विद्यार्थ्याच्या घरचे शासकीय शाळेत शिकलेत त्यांनाच इलाज शासकीय रुग्णालयामध्ये मोफत मिळेल. बघा तुम्ही, सगळे प्रायव्हेट सिस्टम बंद होती. इथं कसं आहे माहितीये का, इंग्रजांची नीती वापरायची आपल्याला. इंग्रजांची नीती कोणती होती माहितीये का? डिवाइड अँड रूल, म्हणजे फोडा आणि राज्य करा. कशात फोडायचंय? जाती जातीत फोडा. जातीत जरी एक असला होता 11 मासे 12 माशामध्ये फोडा. बरोबर. त्याच्यात बी एक असता तर हलक्या भाऱ्यामध्ये फोडा. त्याच्यात बी एक असला होता जमिनीत फोडायला 3 एकर, ह्याला 2 एकर, ह्याला 1 एकर. मग त्याच्यात नसेल तुमच्या गल्लीत फोडा. हा फलाण्या गल्लीतला आहे, थर्ड क्लास आहे, तो मोठ्या गल्लीतला आहे, तो उच्च आहे, ह्याच्यात फोडा. हे नसेल झेंड्यात फोडा. वेगवेगळ्या. मग आता काय करायचंय, इंग्लिश मिडियमच्या शाळेंची फीस खूप जास्त आहे, ऑटोमॅटिक गरीब लोक त्या शाळेत जाणार नाहीत. त्याच्यामुळं आज ICSE सिलेबस आहे, CBSE सिलेबस आहे. ह्या सिलेबसमध्ये कमीत कमी लखपती लोकांचे तरी लेकरं शिकतात, आणि त्याच्यावरचे तर त्यांचे लेकरं शिकतच असतात. आणि आजकाल आपले बी गरीब पोटाला चिमटा घेऊन कष्ट करून 4 पैसे वाचून त्यांना त्या शाळेत घालायचा प्रयत्न करतात. पण जे लोक संस्थेमध्ये, मराठी शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या लेकरांना शिकवितात, तर त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांचे लेकरं पुढे नीटला, JEEला, IIT ला कसे लागतील मला सांगा. तर ही सामाजिक दुरी आणि दरी तयार करायचं काम ही शासन करीत आहे. प्रायव्हेटायझेशन. आजकाल नोकरीमध्ये कंत्राटी पद्धत आलेली आहे. म्हणजे आज जर एक डॉक्टर आहे, त्याला पगार जर 1 लाख रुपये असेल, तर त्याच पदावर त्याच शिक्षणाचा कंत्राटी डॉक्टर जर भरला तर त्या डॉक्टरला पगार असते 40,000 रुपये. म्हणजे आर्थिक विषमता इथं आली. आणि एवढंच नाही, आता कंत्राटी पद्धत जरा म्हणजे बॉन्ड, सरकारी कंत्राट म्हणलं का मग ते लोक परमनंटची मागणी करायलेत. मग त्याच्यासाठी काय करायचं आता, बाह्य सोर्स म्हणजे आउटसोर्सिंग पद्धत चालू केली आहे. एखाद्या कंपनीला टेंडर द्यायचं, त्याला डॉक्टरला पगार त्याला 1 लाखाची पेपरवर ठरवून द्यायची. मग त्या कंपनी मार्फत जो डॉक्टर काम करीन त्याला पगार असणार 30,000 रुपये. म्हणजे कंत्राटी डॉक्टरला 40,000 होती, ह्याला भेटणार 30,000. आणि ती बी कुणाच्या नावावर? त्या कंपनी मालकाच्या नावावर. आणि कंपनी मालक पगार करणार वर्षातून 3दा. नाही जर केला तर तू घरी जा म्हणणार, कारण सर्व राईट रिझर्व कुणाचे असणार? त्या टेंडर घेणाऱ्या कंपनीचे. त्याच्यासाठी ही खूपच वाईट पद्धत आहे. स्वतंत्र भारतामध्ये जी समानता आहे ती समानता नष्ट करण्याचंच कारण शासन करीत आहे. आणि ह्याच्यामध्ये डिवाइड करून तोडफोड करायचं काम हे गव्हर्नमेंट करीत आहे. हे म्हणजे कोणताही गव्हर्नमेंट, असं नाही की एखादा पक्ष, सगळे पक्ष त्याच लायकीचे आहेत. तरुणांसाठी संदेश काय असेल? तरुणांसाठी एकच संदेश आहे बाबांनो, कोणता धर्म, कोणतीच जात खतऱ्यामध्ये नाही. खतऱ्यामध्ये तुमचं भविष्य आहे. तुमची आई, तुमचे वडील, तुमचे भाऊ, तुमची बायको आणि तुमचे लेकरं खतऱ्यामध्ये आहेत. जर तुम्ही एखाद्या जातीवादी संघटनेमध्ये आहेत किंवा एखाद्या नेत्याच्या फूस लावलेल्या गोष्टीमध्ये दगड उचलून रोडवर येत असताल तर तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करतात. एवढंच लक्षात ठेवा. ह्याला एकच उद्देश आहे, शिका, फक्त शिका. आणि आपला म्हणजे जे कोणी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांनी व्यापार करा, बिझनेस करा, सोशल मीडिया काही करा, फक्त पैसा कमवा मित्रांनो. फक्त पैशाला किंमत आहे, बाकी कशालाच किंमत नाही. मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो. आणि मी जरी बकासूर असलो, जसं मी 35 भाकरी खाण्याचा छंद किंवा जे माझं ध्येय आहे, तसं 35,000पेक्षा जास्त पैसे कमवायची प्रत्येक युवकांनी जर डोक्यात जर म्हणजे ध्येय निश्चित केले तर आज आपला देश एक जगामध्ये एक चांगला देश म्हणून उभरून जाईल. आणि आपला देश बाकीच्या देशाच्या बी रेसमध्ये अजून पुढे येईल मित्रांनो. सर, तुम्ही खूप समर्पक अशी माहिती दिली. फक्त बकासूरच नाही तर बकासुराच्या पलीकडेही तुमची विचारसरणी काय आहे ती खूप ऐकून मला खरंच खूप चांगलं वाटलं. आणि जे दर्शक आहेत त्यांना सुद्धा नेमका बकासूर म्हणजे आहे काय तुमची विचारसरणी पाहून कळालंच असेल. तुम्ही आपल्या या चॅनलसाठी आमच्या वेळ काढलात आणि या चॅनलला मुलाखत दिलात, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.
धन्यवाद.